काठी माझ्या पंजाला शिकवायला तयार. आता हा कैलास पुढे गेला. अरे कैलास ओढून ओढून तो वरचा कैलास मध्ये खाली झाली भल्याची दुनिया. कुणाला सरळ सांगायला गेलो तर उलट बोलला. काय मामासाहेब ओरडेकर, आज सकाळी माझी आठवण कशी काय झाली तुम्हाला? अरे कामाशिवाय कुणाकडे काय? तू काय मला भरडाव समजताय? असा हसतोस काय वेळासारखा? हो मी सहज विचारला तुम्हाला, तुम्ही मात्र तापलाच एकदा माझ्यावर. पण हसून येतं का रडू? अरे तुम्ही या गावातील सगळी तरुण एक साथ सावध वात्रटपणा तुमच्या रोमारोमात बनलेला आहे. नुसत्या म्हातारा माणसाच्या टिंगल्यात करा, दुसरा काही होणार नाही तुमच्याकडं. हो पण मामा झालं तरी काय? एवढं भडकण्याचं कारण तरी काय? कारणाशिवाय भडकायला माझं डोकं नाही बिल्लय कैलास. साले आधी करतात नंतर नाही म्हणतात. हात वर करून मोकळे होतात तेव्हा लव करतात आणि लवेल्या होऊन साले असे पटकतात. छे बुवा, आपल्याला काही समजलं नाही. अहो मामा स्पष्ट सांगा काय ते. आता स्पष्ट काय सांगू कपाळ माझं. तुझा तो मित्र संजय मारे त्याच्याबद्दल बोलतो. सगळा 400 मामला तोरांचा बाजार दुसरं काही नाही. अहो त्या संतांनी काय केलं तुमचं? माझ्या पोरीला बसवलं भडव्यानं. त्याला काय ते तू समजून सांग, नाहीतर माझा सारखा चक्र म्हातारा या उभ्या गावात सोडून सापडणार नाही. अरे वर्षभर प्रेमाचा वर्ष आणि आता कुठे माशी शिरली तुला चक्क मी तिच्या बरोबर लग्न करणार नाही असा म्हणतो. त्याला विचारायला गेलो तर ती वळाजवळ थैया मारून बसलेली. माझी टिंगल करू लागली. मला टावल्या बाबा मी टावल्या काय ह्याचा बापूस काय सगळे टावले. बरं बरं बोलतो मी संजयजवळ, पण तो ऐकला नाही तर माझं. त्याचा बाप ऐकल. प्रेम करताना शरम नाही वाटली हे आता नाही ऐकणार. पण त्या संजयला कुणी गीतवलं काय माहित. ताबडतोब डोळे मिळले त्याचे. हो संजय तसा चांगला मुलगा आहे, त्यांनी सहज गंमत केली असेल तुमची. मी विचारतो त्याला, मग तर झालं. काय रे कैलास हे झालं त्या संजयचं जाण. पण काय रे, पण त्या सोन्या बापाला वेळ तर नाही लागले. काय राणीचा यमाचा ड्रेस मोठमोठ्या विषा लावून हातात ते नुसता दोरखंड घेऊन नुसता उड्या मारून फिरते गावात चक्र भ्यायचं. हो मामा रात्री नाटकात तो यमराज होणार आहे तेव्हा. अरे तेव्हा काय नाटक तर रात्री आतापासून यमराजावर फिरतय गावात. आम्ही काय नाटक केले की नाही याची साली भलतीच पद्धत. जाऊ दे हो मामा, आता तुमचा जमाना संपला, जमाना बदललाय. आता पोरांचा चालू झाला. आता आपण फक्त स्वस्त बसून पोरं काय करतात ते पाहायचं. त्यांचं काय पाहायचं कपाळ. सगळी पोरं एक जात सांग तूच टाकतला. हो माझ्या जवळ सप्पेगिरी दाखवू नकोस. तुला सुद्धा मी चांगला ओळखून आहे. अहो पण आता मी काय केलं? तुम्ही त्यांना सोडून एकदम माझ्यावर तापलात ते. तर काही सांगू नकोस. साले आपल्या गावातील सगळी पोरं डॅमेज. बरं मी येतो, लवकर जेवून झोपलं पाहिजे. रात्री आहे ना तुमचं नाटक ही सोनू नटाचं. सावित्री माझा धरू नको हातात हात. रात्री बघतात ना सोन्या काय करत ते. नाहीतर उद्या सकाळी त्याच्याच हातात काढून त्याचं चप्पल आणि सांगतो त्याला घे आता आपल्या हाताने आपल्या थोबाडीत मारून नाट झालाय भडवा. जातो मी, पण तू त्या संजयला जरा समजून सांग. एक संजय कापड मारी तुझ्या. मी टाकल्या काय तुझा बापूस टाकल्या. मला टाकल्या बाबा म्हणतो त्यांनीच काढली झाली प्यायचं.
बसून. तुमच्यासारखं प्रेमाचं वर्षाव करत राहणं एवढंच काम नाहीये मला. बायकांना घरात सुद्धा कामं असतात म्हटलं. मग आता तरी कशाला आलीस? जा घरातच काम करत बस. फुट इथून. अरे तुम्हा पुरुषांची ना जातच मोठी लबाड आहे. मतलबी, अगदी कोल्ह्यासारखी, स्वार्थासाठी धडपडणारी आणि एकदा का स्वार्थ साधला की बाजूला होणार. ए शिव्या देऊ नकोस. सांगून ठेवतो तुला, तुझ्यावर प्रेम केलं म्हणजे काय गुन्हा नाही केला. तुझं वाटेल तर ऐकून घ्यायला. अरे इथे यायला थोडासा उशीर झालाय ना, मग एवढा का चिडतोस माझ्यावर? उद्या माझ्याशी लग्न झाल्यावर कसा वागशील कुणाच ठाऊक. ते तुला आत्ताच सांगून काय उपयोग? लग्न झाल्यावर कळेलच तुला. नाहीतर दुसरं काय करणार म्हणा. इतर नवरे करतात तेच काय. आहेच खरा माझा भोवरा. भोवरा कसा असा गरागरा 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 फिरतो तसा भराभरा राग मात्र येतो तू. नाहीतरी म्हणा नाटकावरच बसलेला आहे राग एका माणसाच्या. वैशाली आता निष्कारण मला डोकं वाढतो ना कसं. सांगून ठेवतो तुला. ए आता कमालच झाली हा. अरे काय झालंय काय तुला असं रागवायला? का चिडतोस तू माझ्यावर? ते मला काय विचारू नको. यावेळी माझी मनस्थिती ठीक नाही. तू जा इथून. वा रे वा, तुझ्यावर प्रेम केलंय ते इथून पळून जाण्यासाठी नाही. तू माझ्यावर कितीही चिडलास ना तरी मी इथून जाणार नाही. बघतोयस काय असं? बघितलं नाहीस मला कधी? कमालच झाली बाई. काय पण चिडला ना एक माणूस. पुरुषांना खुश करण्याची आयडिया स्त्रियांना चांगली माहिती असं म्हणतात. ते आता पटलं भाऊ आपल्याला. पटलं की नाही? मग सांग बघू, गुस्सा करण्याचं एवढं कारण काय? अगं माझा एक जिवलग मित्र आला येते. यापुढे तो इथेच राहणार आहे कायमचा. त्याच्यासाठी नोकरी सुद्धा पाहिली मी आमच्या कंपनीमध्ये. खरं म्हणजे गेल्याच वर्षी तुझी आणि त्याची ओळख झाली असते. पण तो इथे आला आणि तो आत्याबाईच्या लग्नाला मुंबईला गेलीस. 15 दिवसांनी तो परतला मुंबईला आणि तू महिन्याने इथे आलीस. तेव्हा त्याची तुझी ओळख करून द्यायची होती. पण तू याला उशीर केलास आणि तो गावातील छकुनाला भेटायला गेला. बरं नाव काय त्यांचं? योगेश. खरंच विचार मित्र असावा तर योगेश सारखा. सगळं तो होता म्हणून हा आज कैलास तुला दिसतोय तुला. त्याला त्या योगेशला मी कधीच विसरणे शक्य नाही. अगदी 7 जन्म सुद्धा. त्याचे उपकाराची फेड मी या जन्मी तरी करू शकणार नाही. बस 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 कैलास राजा, तुझ्या त्या मित्राच्या महान प्रेमापुढे मला विसरू नकोस म्हणजे झालं. असं कधीच होणार नाही.
अगं तू आणि योगेश म्हणजे माझे दोन डोळे आहेत. मग तूच सांग, की तुम्हाला दोघांना अंतर देणे शक्य तरी आहे का? बरं तू इथेच सांग, मी हरिभाऊला फणसाची ऑर्डर देऊन येतो. आपल्या योगेशला फणसाचे घरे फार आवडतात, तेव्हा तो येईलच इतक्यात. तू इथेच सांग. मी काय म्हणते, तू त्याला सांगितलं नाहीस आपल्या लग्नाबद्दल? नाही यार, आज एकदम आश्चर्याचा धक्काच देणार आहे त्याला मी. आता तो आला की सांगणार, देखो योगेश भैया, ये देखो तुम्हारी भाभी. मग काय, भाभी भी खुश और देवर भी खुश. थांब तू, मी आलोच. बर. काय झालं सोन्या भाऊ? काय सांगू वैशुताई, घात झाला, विश्वासघात झाला. शत्रूने जोर केला, बहुतेकांचा पराभव होणार आणि रात्री आम्हाला हसणाऱ्यांची सरशी होणार. कैलास कुठे गेलाय? अहो बाहेर गेलाय हरिभाऊंना भेटायला. का? का काय? अहो का म्हणून काय पुस्तक वैशुताई? कैलास भेटला असता तर निदान ह्या गोत्यातून आमची सुटका तरी झाली असती. पण वैरानं डाव साधला आणि नेमका आमचा कैलास सुद्धा याच वेळेला बाहेर गेला. हाय रे हाय दैवा. सोन्या भाऊ, असं हाय हाय करायला काय झालं? काय सांगू वैशुताई, आमची सावित्री पळाली. काय? सावित्री पळाली? अहो सावित्री कोण? तुमच्या बायकोचं नाव सोनी आहे ना? अति मरदेवा सोनी. आज तिची आवश्यकता नाही, आज आवश्यकता आहे ती सावित्रीची. सावित्री नाही तर माझ्यासारख्या यमाचा उपयोगच काय? अहो पण सावित्री कोण? हो वैशुताई, आमच्या नाटकात सावित्रीची भूमिका करणारी नटी हो. ती आजच्या नाटकाला येणार नाही अरे बापरे. असं तिचं पत्र आलंय. आता सांग, नटी नाही मग नाटक कसलं? बरं. लोक नट्यांची थोबाड बघायला गर्दी करतात, आमची ही काही थोबाड रोज बघत असतात. आता सांग काय करू मी? सावित्री नाही तर सत्यवानाला तरी कोण विचारणार नाही? या मला माझा धरू नको साथ असं म्हणण्याचा चान्स तरी मिळणार आहे? सगळा फांदा करून टाकला या मुंबईच्या बाईनं. हो सोन्या भाऊ, एवढं टेन्शन कशाला घेताय? एखाद्या पुरुषाला सांगा ना नटीची भूमिका करायला. कसं शक्य आहे? कोणीही तयार होणार नाही आणि मग मला सुद्धा खरा मूड येणार नाही. यमाला कशी खरी बाईच पाहिजे, खोटी बाई चालत नाही. ओची झाली या बाईनं आमची कशी करून टाकली. मग नाटक रद्द करा, दुसरा उपाय नाही. नाटक रद्द म्हणजे माझा अपमान. अरे या नटवारे मास्टर बी सोनूचा अपमान. 3 महिन्याच्या मेहनतीवर असं पाणी सोडायचं नाही आम्हाला. तेव्हा वैशुताई, आजची रात्र तू आमची सावित्री हो. सत्यवान आम्ही कैलासला करतो, पण आमची लाज तू राग, तू राग, तू राग वैशुताई. शी चल, हे काय ग मध्येच काय पण काय? हे बाबा मला नाही जमणार. अरे माझी आई कच्ची खाईल मला आणि हा कैलास सुद्धा तयार होणार नाही. हे बाबा, हे बाबा, अय जा तू घरी जा. आज एक काम कर, तुझ्या बायकोला सोनीला म्हणा सावित्री. जा. आता बहुतेक तसंच काहीतरी करायला पाहिजे. जातो. पळाली आमची सावित्री पळाली. वाचवा या यमाला. सत्यवाना, तुझ्या सावित्रीला तू धरून आणले बाबा. मग मी तुला नाही म्हणणार. अरे सावित्रीला आणारे. मला एवढंच सांगतो, आज जरी आमची सावित्री पळाली असली तरी सावित्रीला घेऊन मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. कोण आपण? कोण हवे आपल्याला? मला आपण पाहूया. मी पाहुणी नाही, पण तुम्ही योगेशच ना? होय, मी योगेश, कैलासचा मित्र. फक्त मित्र नाही,
अगदी जिवलग मित्र. आज सकाळी तिथे आलात आणि यापुढे आमच्या रत्नागिरीत स्थायिक होणार आहात. खरंच ना? पण हे सगळं तुम्हाला कोण सांगितलं? मी सांगितलं म्हणजे कैलासने. मग आता कुठे गेला तो? तुम्हाला गरे फार आवडतात की नाही, त्या गऱ्यांची ऑर्डर द्यायला गेलाय. असं असं. आपलं नाव काय? माझं नाव वैशाली. त्या 2 रूम सोडून पुढची रूम आमची. बरं, तुम्हाला चहा आणू का? नको. चहा झाला आता का जेवण आला रे? पण गेल्या मे महिन्यात मी आलो होतो तेव्हा कुठे दिसला पण तुम्ही? अहो, त्यावेळी ना मी मुंबईला गेले होते आत्तेभावाच्या लग्नाला. महिनाभर मी तिथेच होते. बरोबर. पण कैलास कधी काही बोलला ना तुमच्याबद्दल? अहो, माझ्याबद्दल काय सांगणार? माझी चौकशी करण्याएवढी फेमस व्यक्ती नाहीये मी. बसा खालीच. आता परत कधी येणार? दिवसातनं 4 वेळा येते मी, पण थोड्याच दिवसात या घरात कायमची येणार आहे मी. खरंच? अगदी देवाशपथ. नमस्कार योगेश. हो नमस्कार सज्जन. कशी वाटली पोरगी? कशी म्हणजे? बरी वाटली. पसंत पडली का? हा, आता पसंत पडली म्हणून तर बरी वाटली मला. मग कैलासला सांगून विडवा बार करून टाका तिच्यावर लग्न. बहुतेक तसाच विचार आहे माझा. पण आता झालोय 8 दिवसांनी कैलासला सांगून. शुभ कार्याला विलंब नको योगेश. शुभच शीघ्र म्हणतोय मी. सज्जनराव, मला ती पसंत आहे, पण तिला मी पसंत नसलो तर? अहो, तर ती आता इथून हसत गेलीच नसती. मुलगी असली की फसलीच समजा. समजा तिला मी पसंत असेल, पण तिच्या घरच्या मंडळींची संमती हवी ना. अहो, ती सगळी जबाबदारी तुम्ही कैलासवर टाका. तो तिच्या घरच्या मंडळींना समजावून सांगेल. शिवाय या गावात कैलासच्या नुसत्या शब्दालाच पार आहे आणि त्याला कोणी नकार देणं शक्यच नाही. पण आता कैलास कुठे गेला? कुठेतरी बाहेर गेले. पण आपण बसा ना. नाही, बसायला आता वेळ नाही. तुम्ही आल्याचं समजलं, म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. गेल्या वर्षाची ओळख तर विसरला नाहीत ना? अहो, विसरलो असतो तर एवढ्या आपुलकीने मला बोलत नसतो. पण तुमचं लग्न? सध्या ग्रह बरोबर नाही. प्रथम ग्रह शांती करायची, मग लग्न. पण तुम्ही आता थांबू नका. सापडला. आलं सापडला. घरामध्ये सापडला. पण विधवाच्या काढला ना. पण जगू देणार नाही. चहाला हा करून मी माझ्या हातून घाल मारू. सज्जन, अरे हा काय प्रकार? कोण आहे हा? अरे हा वरच्या वाडीवरचा बबन याचा ना वेडा झालाय तो. असाच कुणाच्याही मागे लागतो. कधी कधी अगदी शाण्यासारखा असतो आणि कधी कधी हा असा भडकतो. कुठं बोलू नकोस. मला वेळ लागलाय, पण ते वेळ सुराचा आहे. सुराचा मी असं झालो त्याला कारण कोण? तू सज्जन, तू तुझ्या म्हणणे असा म्हणाल. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. मी मूर्ख जाऊ, पण मी असा झालो म्हणून सुटणार नाही. मी शाळेत कर. योगेश, याच्या नादी लागून काहीच उपयोग होणार नाही. हा काही एवढ्या शांत होणार नाही. तुम्ही मी सांगितलेलं लक्षात ठेवा आणि पुढच्या तरी लागा. येतो मी. मला बघून लपून जातो. आत्ताच कळत आपण जीव घसरा चालायचा. पण तुम्ही मध्ये आहात म्हणून वाचतो. जाऊन जाऊन जाणार पण येतो. काय बाजूला जाणार ना, असे द्वेष शोधून काढून वर्षाच्या आत माझ्या सुराची समाप्ती करणार. आपण कोण? पाहुणे दिसता. होय, सध्या तरी मी तर पाहुणाच आहे. माझा नाव योगेश. पण तुझा ते सज्जन का? आणि तो हा असा? मी असा देशोधडीला लागलो. माणसं असून माणसात उठलो. शाण्याचा हा असा वेळा झालो तर त्याला कारण कोण? तर हा बदमाश. म्हणजे त्या सज्जने काय केलं तुझं? सत्यानाश करत आलेला माझा. दोस्ती केली माझ्या बरोबर आणि भोसवलं मला
शेवटी काय बहीण तर गेली, अगदी अचानक गेली मला सोडून, पागलासारखी उडून या जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाली. पण तुझ्या बहिणीच्या मृत्यूशी तर सध्याचा संबंध काय? तू त्याला कशाला देतो? शिवाय काय डोळ्यानं मला पाहिजे ठेवलेला नीच नाळ आहे. ह्याला होतो सज्जन, हा बाई सज्जन, पण पक्का दुसरा भडवा. बबन, त्या सज्जननी नक्की केलं काय तुझं? काय सांगू साहेब, सांगावं खूप वाटतं पण शब्दात भाग उडत नाही. आता तू सांगितल्याशिवाय मला कसं करणार यावं की नसतंय? सावकाश सांग, पण सांग. साहेब, हा सज्जन माझा दोस्त, अगदी जिगरी दोस्त. मी त्याला मोठ्या भावासारखं मान देत होतो, पण त्याच्या मनात दुसरी लाज थैमान करत होती. पण हे माझ्या भोळ्या बाबड्या मनाला शंका झाली नाही. आमची रेखा त्याच्या प्रेमात पडली, ती त्याच्यावर खरं प्रेम करत होती, पण सज्जन तिच्याबरोबर मतलबी प्रेमाचा नाटक करत होता. पण हे भोळ्या बाबड्या मनाला ती शंका झाली नाही. त्याच्या घरी सुरू झालं. मी सध्याकडे गेलो, पण नागपूर झाला. त्याने लग्नाला नकार दिला. हे पाप माझे सांगून तो मोकळा झाला. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या रेखाचं प्रेत विरेक तरंगताना दिसलं मला. माझी रेखा गेली, त्या हरमगोर सत्यानं फसवलं तिला आणि मृत्यूला भेटी मारली तिने. ती मेली, पण तो माझा सही सलामत सुटला. त्यापासून साहेब माझं एक दिवस आपलं सुद्धा येईल, आपलं सुद्धा येईल. आणि त्या शिकव, आणि त्या शिकव, बेलायचे, बेलायचे. कसला विचार चालला एवढा जबरदस्त? कुठल्या चिंतेत काढून गेला दोस्त? तो तुमच्या गावातला पप्पा वेळ झाला बिचारा, आत्ताच ते येऊन गेला. दिसला मला तो, रस्त्याने धावतच गेला. त्याच्या बहिणीने आत्महत्या केल्या गेली, तेव्हापासून तो तसा झाला. बहिणीच्या अचानक जाण्याने त्याच्या मेंदूवर आघात झाला. कधी कधी बरा असतो, पण तिची आठवण झाली की असाच कुणाच्या अंगावर धावून जातो. अरे पण तू गप्प का, बोलत का नाहीस? काही बोल यार. भूक लागली का तुला? नाही रे, पण तुला सांगायला लाज वाटते म्हणून. कमाल करतोस बस. माझ्याजवळ मुलाला का लाजतोस? आणि अशी लाजण्यासारखी कोणती गोष्ट आहे? जरा मला तरी ऐकू दे. लाजू नकोस, बोल, सांग. इथं आल्याबरोबर एका पोरीमध्ये मन बसलं यार. लग्न करायचं तर ते तिच्याच बरोबर असा निश्चय केला मी. पण ते तू मनावर घेतलंस तर जमणार आहे बघ. अरे एवढंच ना, पण त्यासाठी एवढा विचार करण्याची गरज काय दोस्त? तुझ्यासाठी आपली जान सुद्धा हजरी आहे. तुझं लग्न करण्याची तर बातच सोड. बोल, कोण आहे ती भाग्यवंती? नाव सांग. आत्ताच जाऊन तुझ्यासाठी मागणी घालतो तिच्याकडे. चल बोल, नाव बोल. आता तेवढी काय कशाला काय सांगेल नंतर सोडू नये. नाही योग्य, नंतर नको, आत्ताच सांग. आणि तुला शंका वाटत असेल तर तू सांगशील त्याच मुलीवर लग्न करून देण्याचं वचन देतो मी तुला. बोल, नाव बोल. अरे मगाशी इथंच आपल्याच घरात ती भेटली मला. तिचं नाव वैशाली. मुलगी चांगली नाही का? नाही रे, फार छान मुलगी आहे.
माझा अंदाज खरा ठरला म्हणून नाव एकच हसू आलं मला आणि हसू आवरेला म्हणून तोड फिरावं लागली. मग पसंत आहे तर बहिणी म्हणून. हो हो पसंत आहे मला वहिनी. काय ती स्वभावाने कशी आहे? स्वभाव स्वभाव फार चांगला रे तिचा. अरे लाखात एक आहे ती. तुझा संसार अगदी सुखाचा करेल. आता कसं ते माझ्या मनासारखं बोलास नाहीतरी आतापर्यंत माझं मन सांभाळलं आहेस तू. मग कधी विचारतोस तिला? आता भेटू दे तिला, सांगतो तिला. त्याबद्दल तू चिंताच करू नकोस. त्याबद्दल तर प्रश्नच नाही. नाहीतरी आतापर्यंत कुठलीही गोष्ट तू माझ्या मनावर भेट नाहीस. मग हे तर माझं लग्न, त्यात तो कसं मागायची? आजच मी प्रथम तुझं तोंड बडबडतो म्हणून पेढे घेऊन येतो. पण पेढे ते जवळ मिळणार नाही, स्टँड जवळ जायला लागेल म्हणून म्हणतो. काही बोलू नकोस, लवकर मला मी. काय प्रसंग आलाय माझ्या समोर. माझ्या मित्रप्रेमाची कसोटी तर पाहत नाही ना तो परमेश्वर. आत्ताच योगेशला मी वचन दिलं, पण वैशाली तिचं काय? तिची समजूत मी कशी करू? ती नाहीच ऐकली तर छी! डोकं कसं अगदी चुन्न झालंय. खरंच प्रीतीची वाट काटेरी असतं खरी. काट्या कुट्यातून जाताना हातापाय लावणारा वेदना, त्यातून गळणारे रक्त आणि त्यामुळे होणारे वेदना, अगदी तसंच होणार आहे माझ्या आणि वैशालीच्या प्रीतीचं. आज माझ्यासमोर खरोखरच एक बिकट समस्या आवासून उभी राहिली आहे. आयुष्यातील अनेक प्रसंग असेच असतात. नको वाटणारा प्रसंगाला कितीही प्रतिकार केला तर ते आपली पर्वा करतीलच असे नाही. शेवटी त्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावंच लागतं. कैलास राजा, तुझी राणी परत कमिंग. ए कैलास, अरे काय झालं रे तुला असं सारखं सारखं रागवायला? अरे तुझ्यापेक्षा ना ते लहान मूल तरी बरं. कैलास, अरे काय झालंय? रागावणार तर नाहीस ना माझ्यावर? तुझ्यावर रागवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, पण आज नाही रागवणार. चेष्टेचा विषय नाही वैशाली. आज माझ्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे आणि त्यातून तूच मार्ग काढशील याची खात्री वाटते मला. एवढंच ना? खात्री आहे की नाही तुला? मग सांग ना, विलंब कशाला? तुमची समस्या तुम्ही मला सांगा, ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. बोला. थोडा वेळ माझ्या मित्राच्या तुझी भेट झाली इथेच. हो, योगेश, हा योगेश जोगळेकर त्यांचं नाव. कसं वाटलं तुला? कसा वाटला म्हणजे? बरा वाटला. माणसासारखा माणूस असून कसा वाटला? यापुढे माझी एक विनंती आहे तुला. तू योगेश बरोबर लग्न कर वैशाली. कैलास, कैलास, थट्टा करत नाहीयेस ना माझी? नाही विषय, थट्टेचा विषय नाही आहे ग. तू त्याला आवडलेस पण म्हणूनच मी तसं वचन दिलंय त्याला ग. कैलास, अरे पण कसं शक्य आहे? अरे भावी पती म्हणून मी तुझी निवड केली आहे कैलास. आणि या बाबतीत दुसरं कुणाचा विचार मी कधीच करू शकत नाही. कैलास, अरे तुला सोडून दुसरं कुणाशी लग्न शक्यच नाही. कैलास, तुझी ही विनंती मी कधीच मान्य करणार नाही. वेळेला माणसाला आपल्या मनाविरुद्ध निर्णय घेऊन काही अशक्य गोष्टी शक्य कराव्या लागतात वैशाली. माझं ऐक तू. कैलास, अरे माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा विचार कर. अरे तुझ्यावर निस्सीम प्रेम केले मी आणि सगळ्या गावाला ते माहिती आहे. हे सगळं ना कबूल करीत नाही मी वैशाली, पण माझं नाही ना चालाय ग. ती योगेशचं उपमान मोडू शकत नाही, त्याच्या इच्छेचा आग्रह करू शकत नाही ग. फार भावना प्रधान आहे तो. त्याची ही इच्छा झाली पूर्ण करू शकलो नाही तर जन्मभर दुःखी होईल तो. आणि मी तुझ्यावर लग्न केलं तर माझ्यावर असलेला विश्वास कायमचा हरून बसेल.
कदाचित त्याची आणि माझी अनमोल दोस्ती तुटेल, म्हणून मी पाया पडतो तुझ्या, पाया पडतो तुझ्या माझी विनंती मान्य कर वैशाली. आतापर्यंत हा कैलास कुणासोबत नतमस्तक झाला नव्हता, पण आज कैलास हे असं भयंकर घडेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण मी म्हणते तू त्याला आपल्या प्रेमाबद्दल. याबद्दल मी त्याला काहीच बोलू नाही आणि आता ते सांगू शकत नाही, कारण वचन देऊन फसलोय का मी. दोस्तीसाठी वचनाला जागून स्वतःच्या निस्सीम प्रेमाला तिलांजली देणारा तुझ्यासारखा देवाचा. पण मी म्हणते हे सगळं का, कशासाठी? हे सगळं मैत्रीसाठी. कैलासवर जे काही उपकार केले ते अगणित उपकार फेडण्यासाठी ग. योगेशनी माझ्यासाठी जे अनमोल त्याग केला त्याच्यासाठी ग. म्हणजे योगेशने तुझ्यासाठी? होय वैशाली, योगेशनी माझ्यासाठी फार मोठा त्याग केलाय. त्याच्यापुढे माझा हा त्याग काहीच नाही ग. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी माझा जीव वाचवला. खरं म्हणजे तेव्हा तो मरणारच होता, पण सुदैवाने वाचला. 3 जुलै 2006 ची भीषण रात्र, त्यावेळी मी मुंबईला राहत होतो आमच्या मामाकडे. तिथे शेजारी योगेश राहत होता. तो सुद्धा माझ्यासारखा अनाथ दूरच्या एका नातेवाईकाकडे राहत होता. तिथे त्याच्याने माझी मैत्री झाली. समोरच्या गल्लीतील पोरांबरोबर माझी दुश्मनी होती. त्या दिवशी रात्री 9:30 वाजता मी घरी सिनेमा बघून एकटाच परतत असताना त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला केला. त्यातील एकाने माझ्यावर लोखंडी साईल माझ्या डोक्यात वार केला. मी घायल होऊन खाली पडणार तोच दुसऱ्याने माझ्यावर वार करण्यासाठी चाकू उगारला. तेवढ्यात कुठून कोणाचा योगेश तिथे धावत आला आणि त्यांनी त्या चाकूदारावर हल्ला केला. मी घायल होऊन पडत असताना ते दृश्य पाहत होतो. मग त्या हल्लेदाराने आपला मोठा योगेशकडे वळवला आणि डोळ्याचं पातळ नव्हतं तोच योगेशच्या पोटात मोठा वार करून ते दोघे काळेकात पसार झाले. योगेश किंचाळ खाली कोसळला. मी 2-3 तासांनी शिट्टीवर आलो. तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होतो. योगेशची चौकशी केली असं कळलं सिरियस आहे म्हणून. 18 टाक्यांचं मोठं ऑपरेशन झालं होतं त्याचं. माझ्यावर केल्याची आत्मोल त्यागाची खूण त्याच्यावर माझ्या पोटावर अजूनही कायम आहे. ती खूण म्हणजे माझ्यावर असलेली निश्चित प्रेमाची साक्ष आहे वैशाली. त्या दिवशी योगेश जर आला नसता तर आज कैलास कुणालाच दिसला नसता. त्या दिवशी त्या मोहलेने मला ठार मारलंच असतं. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. तेव्हापासून मी त्याला मित्र नाहीये, माझा नवा जन्मदाता समजतो. माझ्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला माझा प्राण वाचवला. त्याचा सारखा जिगर घास दिलदार मित्र नाही हे माझं मी भाग्य समजतो. पण कैलास हे कसं शक्य आहे कैलास? माझ्यासाठी आतापर्यंत माझ्यावर केलेल्या निश्चित प्रेमासाठी माझी विनंती मान्य कर वैशाली. यापुढे मला तू विसरून जा. तुझ्या हृदयाच्या देवारात माझ्या योगेची स्थापना कर. शेवटी आईच्या आत्म्याची शपथ घेऊन सांगतो की मी यापुढे लग्न करणार नाही, कारण लग्न करून मी सुखी होणार नाहीये आणि केवळ वासनापुरतीसाठी कोणत्याच चांगल्या मुलीचं बरबाद जीवन करायचं नाहीये मला.
अरे पण कैलास, वाईट ठरलं. तू योगेश बरोबर लग्न करणार आहेस. वैशाली, प्रथम तुझं तोंड गोड करतो. योगेश, तुमचं लग्न ठरलं. सुशील सदानंद पाटील यांच्याकडून अतुल धनावडे यांना उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल 100 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. नायगावचा दादूस आकाश पहेर यांच्याकडून अतुल धनावडे यांना 20 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. कुठे बाहेर चाललेस? थोडं काम आहे का? उशीरच झालं. खरं म्हणजे लवकरच जायला आवडते, पण डोळेच उघडत नाही कधी. बरं बस, मी चहा घेऊन येते. चहा नकोय का आता मला? हल्ली चहा सुद्धा मी कमी केलं, तुला माहीतच आहे. माझं लग्न झाल्यापासून बराच बदल होत चाललाय तुझ्यात. नाही म्हणजे माझ्याशी बोलणं मुद्दामून टाळू लागलेस तू. हा तुझा का? गैरसमज आहे. म्हणजे तसं मुळीच नाहीये. मला बदलण्याचं कारणच काय? बघा, माझ्या शब्दाला किंमत देऊन तू माझ्या योगेशबरोबर लग्न केलं. पण तूच सांग, माणसाच्या मनासारखी गोष्ट घडल्यानंतर त्याला आनंद वाटेल की दुःख होईल? तू लोकांना फसवू शकतोस तुझ्या या लाघवी बोलण्यात, पण मला, या वैशालीला कधीच फसवू शकणार नाही. कारण माझ्या इतकं चांगलं तुला दुसरं कोणीच ओळखू शकणार नाही, तो योगेश सुद्धा. का रे, का तू असं वागतोस? तुला माहिती आहे ना, या जगात एकच अशी गोष्ट आहे की जी मी कधीच सहन करू शकत नाही, ती म्हणजे तुला झालेलं दुःख. आणि आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखा समाधानाचा त्याग केलास, पण आता वेडी काय सोयीची? बघा, आता पूर्वीचं सगळं विसरायला हवं. आता तुझं लग्न झालं, तू माझ्या योग्याची पत्नी आहेस. आता यापुढे त्याचा अधिकार आहे. मी झालो तर तुझ्या नवऱ्याचा मित्र. मला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करू नकोस, त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुला. तुला चांगलंच माहिती आहे की तुझ्या इच्छेखातीर मी योगेश बरोबर लग्न केलं, आणि यापुढे तेच माझे पती परमेश्वर. आयुष्याच्या अखेरीपर्यंत मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहील. कारण हिंदू स्त्रीची परंपरा मला पुढे न्यायची. पण तू, आणि तुझं काय? माझं लग्न होऊन 6 महिने झाले तेव्हापासून बघते तू सारखा ना सारखा कुठल्या ना कुठल्या विचारात गढून गेलेला असतोस. आता मात्र कमाल केलीच पाहिजे. बघा, तसं मुळीच नाही. बघा, असिस्टंट इंजिनिअरच्या परीक्षेला बसतोय तेव्हा सारखा अभ्यास चालूच असतो, आणि त्यामुळे ताण येतो आणि मग थकवा येतो. आणि त्यामुळे असं मी तुला थकलेलं दिसतं, काही नाही. खोटं खोटं, साप खोटं. कैलास, अरे गुलाबाच्या फुलांचे काटे टोचले तरी कोणी पर्वा करत नाही, म्हणून मुद्दाम कोणी बाभळीच्या घाटांवर चालण्याचा वेडेपणा करत नाही. कैलास, तो वेडेपणा तू करतोस, आणि त्याच्या यातना तू आता सहन करतोस. हा भ्रम आहे तुझ्या. अगं, माणसाचं जीवन म्हणजे सुखदुःखाचा महासागर आहे. जगात सुखाच्या साखरेपेक्षा दुःखाचं मीठच जास्त टाकावं लागतं, आणि मी दुःखाला घाबरत नाही. मी लहान असतानाच माझे आई वडील वारले, तरी सुद्धा आज स्वतःच्या पायावर उभा आहेच ना मी. त्यावेळी मी तुझ्या विनंतीला मान दिला नाही, अशी माझी तुला एक विनंती. माहित आहे ती मला. मी लग्न करावं हीच इच्छा आहे ना. हो,
हो कैलास, माझं ऐक, तू लग्न कर. अरे असं एकटं एकाकी जीवन किती दिवस जगणार तू? अरे आता ठीक आहे, पण पुढचं काय? पुढे काय असंच मी माझी शपथ फोडणार नाही, मी लग्न करणार नाही. म्हणजे म्हणजे माझं ऐकणार नाहीयेस तू? नाही, ही गोष्ट सोडून तू काही सांग, ऐकेन मी. वेळेला तुझ्या आणि योगेशच्या सुखासाठी माझा जीव सुद्धा दे, पण मी यापुढे लग्न करणार नाही. माझ्या आयुष्याच्या चित्रपटाचा विचार करू लागलो की असं वाटतं आपल्या मनाविरुद्ध जेव्हा वागण्याची पाळी येते ना, तेव्हाच खरी आयुष्याला सुरुवात होते. तुझी कशी समजूत काढू ना तेच कळत नाहीये मला. जाऊ दे वैशाली, माझ्या आयुष्याचं गणित आता कोणीच सोडू शकत नाही, कारण किती सोडवण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर शून्यच येणार आहे. तेव्हा यापुढे तू माझा विचार करू नकोस, स्वतःचा, तुझ्या संसाराचा विचार कर. योगेश येणार होता आज मुंबईवरून, अजून आला नाही तू? नाही, बहुतेक संध्याकाळपर्यंत येते. अरे त्या दिवशी ते सुद्धा तुझ्या लग्नाबद्दल. पाया पडतो मी वैशाली तुझ्या, यापुढे पुन्हा तो माझ्या लग्नाचा विषय माझ्यासोबत काढू नकोस तू. जाता जाता एकच सांगतो, वाट सुरूला सावली देणारं झाड कधी तुझ्याकडून पाण्याची अपेक्षा करत नाही. समुद्रापासून रत्ने मिळतील, मोती मिळतील म्हणून नदी जाऊन त्याला मिळत नाही. पृथ्वी पिकवणारा पर्जन्य कधी त्यांच्याकडून फुटभर धान्याची अपेक्षा करत नाही. खरं प्रेम यालाच म्हणतात वैशाली. येतो मी. घाईवरलेला दिसतोय चेहरा. काय झालं? बहुतेक कैलास काहीतरी बोलून गेलेला दिसतोय. नाही म्हणजे मी आत आलो आणि तो बाहेर गेला म्हणून विचारतोय. आंधळ्या माणसाला जसं अख्खं जग अंध दिसतं ना, तसंच झालेलं होतं. तुझ्यासारख्या माणसाला कुठलीही गोष्ट वाईटच दिसणार. तोंडाला येईल ते बोलू नकाच वैशाली. अरे कुणाचंही वाईट व्हावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. हो, माझ्या प्राप्तीसाठी किती धडपड केलीस माहिती आहे मला, पण मी तुला हासील झाली नाही म्हणून म्हणून त्या बाबांच्या बहिणीला फसवलंस तू. होत आहे ते. तुझ्या त्या पापाशी माझा काही सुद्धा संबंध नव्हता. विनाकारण माझ्या नावाची बोंबाबोंब केली तिने आणि शेवटी मेली ती. अरे तिने आत्महत्या केली ना म्हणून तू वाचलास, तू ना कबूल झालास. हे पाप माझं नाही असं सांगितलंस म्हणून म्हणून नाही लाजाने जगाला कंटाळून अखेर मरणाला मिठी मारली तिनं. हो वेडा म्हणतो म्हणून म्हणतेस तू हे? त्या वेडावर काय ठेवतेस तू? अरे तुझ्यासारख्या दीड शहाण्यापेक्षा तो वेडा कितपत चांगला. बबन वेडा झाला म्हणतात. कुणामुळे? कारण कोण? तू कारण आहेस त्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाबाची शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाहीस तू. तू काय वाटेल ते बोल, मला मुळीच वाईट वाटणार नाही, कारण मी पाप केलंच नाही. मग त्याबद्दल विचार करण्याचं कारणच काय? तू का आलायस इथे? का म्हणजे योगेशला भेटायला. कैलास बरोबर दुश्मनी करून त्याच्या खास मित्राशी मैत्री करण्याचं कारण काय? अरे कारण कसलं घेऊन बसलीस? एकमेकांची मतं पडली, मनं जुळली, झाली योगेश बरोबर दोस्ती, दुसरं काही नाही. पण त्याचं काय कारण आहे ना हे मला चांगलंच माहिती. एक गोष्ट लक्षात ठेव, योगेशला भलता संत सांगून माझ्या सुखी संसारात विघ्न निर्माण करायचा प्रयत्न केला तर गळा ओढून जीव घे तुझा. वैशाली म्हणतात मला, त्या बाबांच्या बहिणीसारखी रडूबाई समजू नकोस. भलताच अर्थ करून केवळ गैरसमजाने माझ्यावर खोटे आरोप करू नकोस. तुला तसा माझा संशय येत असेल तर यापुढे मी इथे येणार सुद्धा नाही. बरं होईल, तू इथे नाही आलास तर बरं होईल. आणि योगेश पासून दूर राहिलास ना तर सोन्याला पिवळं होईल. चंदनाच्या सुवासानं आजूबाजूची बावडी चंदनमय होते असं म्हणतात, पण तुझ्यासारख्या दुर्जनाच्या सहवासाने अख्खा माणूस मातीवर होतो. वैशाली, मगापासून खूप ऐकून घेतलं तुझं तत्वज्ञ, पण आता मात्र सहनशीलतेची आखेर झाली. यापुढे असा अपमान मी सहन करून घेणार नाही, सांगून ठेवतो. अरे तुझा अपमान सहन करून त्याला वेळ नाही लागलाय मला. जशाच तसं जगाची रीत आहे सज्जन. ठीक आहे, आता भेटू दे योगेश, मला सांगून टाकतो त्याला की यापुढे माझ्याबरोबर बोलत जाऊ नकोस म्हणून. कारण म्हणून काय विचारलं तर सरळ सांगून टाकतो की तुझ्या बायकोला माझा राग येतो म्हणून तिनंच तशी सक्त ताकीद दिली, म्हणजे या प्रकरणावर पडदाच पुढे. असंच सांग,
आणि याचा परिणाम काय होईल याचा विचार केलास का अरे हो जाऊन काय परिणाम होणार? एक गोष्ट चांगली होईल, तुझ्यासारख्या नीच माणसाची पिढा आमच्या घरातला कायमची नष्ट होईल. ची 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 ची. आज सगळा दिवस खराब झाला. सकाळी तर बोक्याचं दर्शन झालं. एक गाव मामा कोणाला बोलतोस रे? एक सणसणीत काम फाडत बघी तुझ्या. मी गाव मामा काय आणि तू कोण गाव बोका वाटत. तोंड सांभाळून बोला नाहीतर काय करणार रे तू? तुझी हुशारी गरीब बाया बापड्यावर असा गाठून बघून बघ, नाहीतर ते काढून होतात तुझे डोळे. अरे गावातील सगळ्या पोरीवर बोक्यासारखी नजर तुझी. मोका मिळाला टाकला गेल्या 420 साला भेट. ठीक आहे, आता इथे दुसऱ्याच्या घरात आहेस ना म्हणून शांत राहतो मी. तू बाहेर भेट, मग बघतो चांगलं तुला. काय साला दादा डंगाला पाय लावून पडला ना. अरे बाहेर भेटल्यानंतर तू काय माझी उपडणार आहे? शेंडी आहे. काय उपटणार आहे ना ते दिसेलच तुला. तुझी तंगडीच करून ठेवतो मी. माझी तंगडी मोडणारा हा पाहतो गेला राणीचा. काय ग वैशाली, हा भडवा सज्जन कशाला लावतोय? योगेशला भेटायला. त्याला इथं दारा देऊ नका. पक्का डॅमीच आहे तो. त्या बबनच्या बहिणीला या भडव्यानेच खराब केली. शेवटी मेली बिचारी. हा सारा सुटला. पण तुझा नवरा कुठे गेला? मुंबईला गेले, आज संध्याकाळपर्यंत येतील. आणि दुसरे साहेब कुठे दिसत नाही. कैलास कुठे गेला? कामासाठी बाहेर गेलाय, पण कुठे गेलाय कुणास ठाऊक. तुमचं लग्न झाल्यापासून तो पुरा बदलून गेला. कुणाबरोबर नीट बोलत नाही. मात्र त्या संजयला ठिकाणा राहिलंय. अरे म्हणून तर त्या संजयनं गेल्या महिन्यात माझ्या मुलीबरोबर लग्न केलं. कसा कैलास एकदम लाख माणूस. सगळे मोघल कापले गेले. काय तर चुकलंय काय? सगळे मोघल कापले गेले. काय रे सोन? अरे हे कुठलं सोन? सोन्या काय म्हणतोस मामा? पी सोनू, नटवारी मास्टर पी सोनू. आणि हे सौ नाही तर ही भूमिका आहे. तू वेगळाच राणीचा सोन्या परंपरेचा बी सुरू झालास. हे काय घालून आलाय? 80च्या भावाच्या जुन्या जमान्यातील ठेवणीतले कपडे दिसतात तुझ्या. चूक, साफ चूक. हे माझ्या वडिलांचे कपडे नाही, तर रात्री आपल्या गावात सादर होणाऱ्या स्वराज्याचा शिलेदार या दणदणीत ऐतिहासिक नाटकातील शिलेदाराचे कपडे आहेत. रात्री नाटकाची जाहिरात होऊन रात्री प्रयोग हाऊसफुल व्हावा म्हणून ही माझी धडपड आहे. आता काय बोलू मी? नक्की तुझा जन्म आमोशाला झालेला दिसतो. अरे गाढवा, नाटकात काय तर भूमिका करीत नाही, पण तुझी सर बाकी कुणाला येणार नाही. अगदी बरोबर बोललात मामा. माझ्या भूमिकेची सर कोणाला येणारच नाही, कारण माझा अभिनय तसा जबरदस्त असतो. माझा ऐका महाराज, लाख गेलं तर चालते, पण लाखाचा पोचिंदा नाटक काम आहे. प्लीज महाराज, प्लीज. तुझ्या बापाची दान झाली. प्लीज महाराज, प्लीज काय? अरे वेड्या, शिवाजी महाराजांच्या काळात इंग्लिश बोलायचे का तू मेलाच होणार नट असल्या या नटाला या घोड्याने मारायला हवा. चूक झाली मामासाहेब, एक वेळ माफी असावी. पुन्हा होणार नाही. छत्रपतींच्या नावाला कलंक लागेल असे वर्तन आम्ही यापुढे करणार नाही. एक वेळ आम्ही दारूचा खांबा देऊ, पण बडाई देणार नाही. महाराज, आपण नाराज झाला, नाव बेत झालं, नर्वस झाला, फक्त आज्ञा करा. असा जाऊन माडावर चढून माडी काढून तुमच्या हातात ठेवतो. त्या तुझ्या कमरेच्या तलवारीने तुझी मान उडव, तुझ्या पुढे ठेवी ओठ जण बडवा लढता पट. आया आया आया. मामा, तुम्हा म्हाताऱ्या माणसांना दया माया नाही. कुठे पण बचत तुम्ही. म्हातारे कसे पाहिजे? तरुणांना कुठल्याही कार्यात प्रोत्साहन देणारे, सहकार्य करणारे,
नाहीतर तुम्ही मावा साहेब, तुम्हाला पाहिल्यानंतर मला बेबंद शाही नाटकातील कलूच्या कब्जीची आठवण येते. आणि मग मला असं वाटतं, अरे या कब्जीची गर्दन कोणीतरी उडवा रे. सगळा नाईलाज झाला. नाहीतर त्या कब्जीच्या रक्ताने रक्तरंजित होऊन नंतरच हा खंडोजी साहेबांच्या भेटीला असता. वा वा वैशुताई, का एंट्री केलीस तू अगदी थेट साहेब येसुबाईंसारखी. काय राहण्याचं डोकं आहे बघ. संभाजी राजांच्या वेळी बाळासाहेब येसुबाई अशी अलबत्त्या गलबत्त्याला चहा घेऊन घेत होती. पुऱ्या इतिहासाचं वाटवलं करून टाकतं हा वेळा. ते तू चहा दे, त्याचं काय ऐकतेस? बसा बसा. या. हा वा काय चहा होता जबरदस्त. चहा घेतल्यावर थोडी तरतरी आली. बाकी मामा नटाला चहा काय नटलं चहाला मी, त्याला दारू लागते दारू. मग आपल्या गावात एक मुंबईची नटेल चक्क दारू पिऊन धिरायला टाकला तरी. पण काय रे सोन्या, तुमच्या नाटकात रात्री कुठली नटी भूमिका करणार आहे? हेच ते पिकल्या पानात हिरवळ डोकवते म्हणतात ना, ती ही अशीच. पण तुमच्या सारख्या म्हाताऱ्यांना कशाला हवी ना त्यांची चौकशी. आता हाडं चालली स्मशानात आणि बायकांची काळजी यांना. अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं, शेवटी मी माणूस आहे. अरे माणसाने माणसाची चौकशी करायची नाही तर कुणाची? मामा साहेब, रात्री मी नाटकाचा नायक आहे. हिरो हिरो स्वराज्याचा शिलाहार. आणि माझी नायिका हिरोईन आहे मुंबईच्या कामगार रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री गान कोकिळा सुनंदा खालापूरकर. काय झाली मस्त भूमिका करते ती गंभीर होऊन बोलते ना, तो पटापट पटापट पाणी येतं डोळ्यातून प्रेक्षकांच्या. ती गाताना एखादा राग असा आवडते ना, तेव्हा मंत्रमुग्ध होऊन सर्व हलवायला लागतात आपापले हात. काय सांगतास का? मग रात्री आलाच पाहिजे तुझ्या खाली पोरगरला बघाय. मामा साहेब, असं अभद्र बोलू नका हो. नाटकात अश्लील मला चालत नाही. खाली पुरीकर नाही, सुनंदा खालापूरकर. नको ते म्हणतात काय म्हणताय तुम्ही. काय सोन्यालू, नाटकाची तयारी कुठपर्यंत आली? नटी जागेवर आहे ना? म्हणजे पळाली वगैरे नाही ना? हो 50 एकच पडते वहिनी, सगळ्यात काही पळपुट्या नसतात. बरं, तुम्ही रात्री नाटकाला या. हो हो. आज आमंत्रण देण्यासाठी आलोय. बर. योगेशला आणि कैलासला सांगा की नटवणे मास्टर पी सोनू आमंत्रण देऊन गेले. आपली तलवार अडकून कमरेला अगदी शिलेदाराच्या वेशात आले होते म्हणून सांगा. मामासाहेब, आपल्या सारख्या वयोवृद्धाला मुद्रा करून आम्ही पुढच्या मुक्कामी कूच करतो. खामोश मगरूर खाना, या पुढे आमच्या महाराजांबद्दल एक जरी बुरा शब्द उच्चारलास तर या संशयाने तुझी जबान कापून तुला दारू खाण्यात पाठवी. खा जा. दारू खाण्यात की दारू खाण्यात? चूक झाली मावासाहेब, मला म्हणायचं होतं जनान खाण्या. बरं, आता आम्ही येतो. आता आमच्या नटीची गाडी येण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा तिच्या स्वागतासाठी आम्ही अशा रुबाबा स्टँड कडे कूच करतो. येतो. त्वरा करा त्वरा करा, आमच्या राणीसाहेब येत आहेत. त्या स्वागतासाठी स्टँडवर चला, स्टँडवर चला, स्टँडवर चला. काय झालं कार्टाय बरोबर. आईशीच्या पोटात 9 महिने कसा राहिला त्या बिचाऱ्या आईशीलाच माहिती.
बरं वैशाली, येतो मी इथं आलो कशाला आणि हे सोन्याचं नाटक पाच वेळ कधी निघून गेला हे कळलंच नाही. तेव्हा वैशाली कैलासकडे लक्ष ठेव. त्याची लक्षणं काही ठीक दिसत. कारण तो एकटाच त्या बाबूरावच्या हॉटेलमध्ये बसून रडत होता. त्याला कारण विचारलं तर काहीच बोलला नाही. आता मी मुद्दाम त्यालाच भेटायला आलो पण तो भेटलाच नाही. तेव्हा लक्ष ठेव पोलीस, येतो मी. कैलासकडे मी लक्ष देऊ कसं शक्य? मी आता त्याची कुणीच नाही. माझं लग्न झालंय योगेश बरोबर. मी योगेशची पत्नी आहे. पण कैलास वशूत नाही. मी आज येऊ का? बबन ये बस. वशूताई, माझ्या बहिणीची आठवण झाली का मग तुमची आठवण येते मला, म्हणून मी येतो इथे. माझी रेखा आणि तू बाल मैत्रिणी. आता माझी रेखा गेली मला सोडून. त्या अभागी भावाला एकटा टाकून गेली. आता तिच्या जागेवर तू आहेस मला. वशूताई, या वेळेला तुला भाऊ म्हणून बहिणीची माहिती देशील ना? हो बबन. अरे यापुढे तू मला तुझी रेखा समज. तू बस, मी चहा घेऊन येतो. नको वशूताई, चहा नकोय मला. आज मला माझी बहीण मिळाली. माझी कुठेतरी हरवली रेखा तुझ्या 4 सदऱ्यात मला परत मिळाली. आज मला खरा आनंद झाला. वशूताई, मी त्या विचारा मात्र सोडणार नाही. नाही बाबा, अरे असं अविचार करून आपण चालणार नाही. हे बघ, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाल्या वाचून राहणार नाही. अरे तू त्याचा खून करशील आणि तुझ्या आयुष्याची माती करून घेशील. हे बघ, झालं गेलं विसरून जा. आणि मला सांग, तू जर त्याचा खून केलास तर तुझी रेखा तुला परत मिळणार आहे का? ज्या दिवशी रेखा त्या दिवसापासून सगळं काही संपलंय. ताई, आता जगायचं मरण येत नाही म्हणून. बबन, अरे तुझी ही बहीण जिवंत असेपर्यंत अजिबात निराश होऊ नको. मी तुला आत्ताच सांगितलं की नाही की यापुढे तू मला तुझी रेखा समज. हे बघ बबन, जे पण काही झालं ते विसरून जाय. बघ, असं काही झालं नाही असं समज आणि पुन्हा नोकरीला लाग. हवं तर मी बोलते कैलासशी. कैलास? खरंच ताई, कैलास देव म्हणून आपल्या गावात. निशांत सज्जन,
राक्षस आहे साला. बर अरे तू त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न कर, नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरं काहीच आता होणार नाही तुझं. कारण सृष्टीतील कुठल्याही मोठ्या प्रचंड वादळांपेक्षा मनातील भावनांचा आवेग फार प्रबळ असतो असं म्हणतात. काय सांगू ताई तुला, फार मोठी सुखात स्वप्न रंगली होती मी माझ्या मनात. माझ्या रेखाच्या भावी आयुष्याची, सुखाची, समृद्धीची. चांगला मुलगा भाऊ, मी तर लग्न करणार होतो आणि सुखात ठेवण्याची फार मोठी आशा होती. पण आशाची मोठी म्हणजे वाढूचे किल्लेच असतात असं वाटू लागलंय मला. माझ्या सगळ्या आशा कांताचे चिन्ह विचिन्ह तुकडे तुकडे झाले. बबन शांत हो. हे बघ तुझ्यावर या कोवळ्या वयात पडलेल्या संकटांची कल्पना आहे मला. अरे पण आपण असं दुःखाला पाठ फिरवण्यापेक्षा धैर्याने त्यांना पुढे करायचं, धैर्याने त्यांना सामोरं जायचं. मग दुःख 4 पावलं मागे पळतं असं म्हणतात. म्हणून सांगते, तू ही सगळी मलगळ झटकून टाक आणि दुःख विसरण्याचा प्रयत्न कर. मग बघ तुझा भावी काळ अत्यंत सुखाचा जाईल. सुखाची अपेक्षा करून दुःखाला घाबरणारा हा बाबा नाही काही. नाही तर दुःखाला घाबरून मी सुद्धा माझ्या जीवनात कधीच शेवट केला असता. पण वाईट एवढंच वाटत आई, पाप पण सुद्धा पापी राजवसपणे उजळ माझ्या गावात फिरतोय. समाजात तर वेगळे देवांची पूजा होते आणि खरे देव त्या देवाला बाहेर पाय जे उडवले जातात. मग यात समाजाचा काय दोष बघा. अरे माणसं वाईट असतात, समाज सागरासारखा असतो. तो खवळला ना की होडी लहान असो किंवा मोठी असो, त्याला कधी जलसमाधी देईल हे सांगता येणार नाही. ठीक आहे ताई, येतो मी. यापुढे तूच माझी रेखा, माझी प्रेमळ भगिनी. अभागी असले मी या जगती, सरळी सगळी नाती गोती. माये पिताचे छत्र हरपले, मग ते त्याला कोणी नाही उरले. होती एक माया जाणी, शेवटी ती सुद्धा अंतरली. बंधुत्वाची ज्योत निमाली, अश्रू ओघळती या गाली. जगतीने उरला जवानी, मग कुणा सांगू कथा बापुडी, कुणा सांगू कथा बापुडी. भीतीच वाटते योगेश. आत्ताच सांगितलं ना तुला, तुझ्या बायकोने सक्त बंदी केले मला इथे येण्याची. तिला काय घाबरतोस तू? मी इथं असताना तिची काय हिंमत आहे तुला आपण करण्याची? ये तू. तेव्हा हा प्रकार असा आहे योगेश की सध्या सत्य पायदळी मिळवलं जातंय आणि असत्याचा उदो होतोय. पण तो मागे वेळा बबन तर तुलाच शिवाय देतो काय ग माझ्या समोर? सांगतो, सगळं काही सांगतो, पण वैशाली. अच्छा अच्छा, वैशाली. हे वैशाली, काय म्हणताय? हे सुटकेस आत ठेव आणि बाहेर ये लवकर. हो. पाहिलंस कशी रागाने पाहत गेली ती माझ्याकडे. पाप सत्याला समोर पाहिल्यावर दचकत ना, ते हे असलं. गेल्यासारखं मुंबईत काम झालं? नाही ग, 8 दिवसांनी परत जावं लागणार आहे. पण काय ग वैशाली, कैलास पुढे गेला? कामासाठी बाहेर गेलाय, पण कुठे गेलाय ते कुणास ठाऊक. बर, ती साण्याची विमान मला भेटली रस्त्यात, तिने तुला आता बोलवलंय. 8 दिवसांनी काहीतरी मंगळागौर आहे ना, त्याबद्दल विचारायचं असं म्हणत होती. अहो पण आत्ताच काय घाई जाईन की नंतर? मी सुद्धा तिला तेच म्हणालो, पण ती म्हणाली 5 मिनिट तरी पाठवून द्या, तेव्हा जाऊ नये. मी तोपर्यंत बसते तर सज्जनवर गप्पा मारीत. बरं. बघ योगेश, सगळा संशयाचा बाजार आहे. तर तो बबन, त्याला सुद्धा असा माझाच संशय आलाय
त्याच्या बहिणीबरोबर माझे अनैतिक संबंध होते असा त्याचा समजून तो एखाद्या दुश्मनासारखा चवतळ माझ्या पाठीमागे लागतो. पण त्याच्या बहिणीच्या पापाचा मालक मात्र सही सलामत सुटून अगदी बिनधास्त फिरत असतो या गावात. पण त्याचं नाव घेण्याची कुणाची हिंमत होणार नाही ना, कारण सभ्यपणाचा मूर्तिमंत पुतळा म्हणून प्रसिद्ध आहे ना तो या गावात. म्हणजे असं कोण आहे का डोंगे पुतळा? खरं म्हणजे तुला सांगून काहीच उपयोग होणार नाही, म्हणून इतके दिवस याबद्दल कोणाला बोललोच नाही. आणि तू त्यावर विश्वास ठेवणं कधीच शक्य नाही. असं का म्हणतोस तू? सत्य असेल तर नक्कीच विश्वास बसेल माझा. कोण आहे तो? तुझा जिवलग मित्र कैलास. माझा कैलास? नाही सज्जन, माझा कैलास असला पाप करणं शक्यच नाही. अरे तुझा विश्वास बसणार नाही म्हणूनच इतके दिवस तुला सांगण्याचं टाळत होतो मी. सज्जन नाही, माझा या गोष्टीवर विश्वास बसणे शक्यच नाही. कारण तुझ्यापेक्षा मी माझ्या कैलासला चांगला ओळखतो. तू त्याचा गावाला असेल, पण मी त्याचा मित्र आहे. आणि फक्त मित्रच नाही तर पाठच्या भावासारखे माया करतो मी एकमेकांना. यापुढे त्याच्याबद्दल भलतसं निवडून माझ्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करून काही फायदा होणार नाही. अरे पण योगेश, माझं थोडं ऐकून तर घेशील. माझ्या कैलासच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट ऐकायची नाही मला. जरी ती सत्य असली तरी सुद्धा महाराज ते सोनाच होणार नाही मला. ठीक आहे, मग मी तरी यापुढे काय बोलणार. येतो मी. कान आणि डोळे या 4 बोटाचं अंतर असतं हे खरं. म्हणूनच पुन्हा सांगतोय, प्रत्यक्ष डोळ्याने कैलासचे बेतात पाशील ना, तेव्हा तुला कळेल तुझा कैलास कसा आहे ते. आणि मग त्याच्यावर असलेल्या दाट विश्वासाची जागा अविश्वासाने नाही घेतली तर नाव नाही सांगणार सज्जन म्हणून. येतो मी. कोण कसा आला? आग लावायला आला होता इथं. पण आमच्या मित्रप्रेमाची ज्योत असल्या फालतू माणसांच्या वादळी वादळ कधीच विसरणार नाही. काय ग? काय म्हणत होती तुझी मैत्रीण? मंगळागौरीबद्दल चर्चा, दुसरं काय. असं असं पैशू अजूनही तर कैलासचा पत्ता नाही. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा या वेळाचा घरात पत्ता नाही. पैशू, तू काहीच कमवत नाहीस. तुमच्या मैत्रीच्या लफड्यात मी काय बोलणार. म्हणजे आमच्या दोस्तीचा तुला सुद्धा हेवा वाटतो तर नाहीतर कुणाला हेवा वाटावा अशीच मैत्री आहे आमची. अहो खरं आहे ते, आणि ती अशीच अखेरपर्यंत अखंडित राह हीच इच्छा आहे माझी. शाबास, याला म्हणतात बायको. बायको असावी ना तर ती तुझ्यासारखी आणखी 2 बायको मला मिळाल्या असतं ना तर आता बहार आली असती. जनाल खाना वापर करण्याचा विचार दिसतोय. मग माझ्याशी लग्न का केलं तू? हेच ते राग अगदी बायकांच्या नाकाच्या सेंड्यावर बसलेला असतो. आताच पण एका माणसाच्या नाकाचा सेंडा कसा लाल मिरची सारखा लालेला घालायतो. मला कशाला राग येईल? नाहीतरी स्वतःच्या बायकोपेक्षा इतरांच्याच बायका सुंदर दिसतात ना बोल. सत्य आहे. अगं सत्य काय, सर्दी झाली मला. त्या एसटी सुद्धा सारख्या शिंकायत होत्या. म्हणजे सत्य आहे. अच्छा, म्हणजे बायकांच्या नाकाच्या शेंड्यावर राग बसलेला असतो आणि पुरुषांच्या डोळ्यात मात्र तो राग टपलेला असतो. आता बघा, एका पुरुषाचे डोळे कसे लाल लाल झालेत आगीसारखे. वैशाली, तुला आता मला भांडायचं आहे का? चोराच्या उलट्या बोंबा बोलतात ना त्या या अशा. हे बघा, जर मला तुमच्याशी भांडायचं असतं ना तर लग्नच केलं नसतं मी तुमच्याकडे. खरंच वैशाली, माझ्या मनात होती अशीच बायको लागली ना तुझ्या रूपाने. माझ्या रागी लागू नकोस. अहो आता कसला ना पांघोळी झाली. करणार काय त्या मुलाचं? पळवून काय करणार? काय करतात पळवण्यावर लग्न करे.
घरातील खंडाय करणार. असं काय नाही मामा, बसा ना. तसं नाही म्हणजे काय नाही, अजून हे सत्य आहे. पण आता आमचं तोंड गोड करण्याची लवकरच सुरुवात करा. मामासाहेब, लवकर तुमची इच्छा पूर्ण करण्याची आम्ही प्रतिज्ञा आहोत. काय अगदी ऐतिहासिक नटाला शोभणारी वाक्य बोललास. तो आपल्या गावातील सोनू बरोबर भेटलेला दिसतोय. हे असं होतं बरोबर. मी इथं आलो कशाला आणि बडबडत काय बसलो तर हो, त्या नाना समाजाची जमीन त्याने विकले, त्याला आता पैसे द्यायचे आणि कागदपत्र ताब्यात घ्यायचे. तेव्हा पंच बरोबरी आपला बाबूराव तांबे आपल्या कैलासला बोलवलं. आज तो बाबूराव आदरला, पण कैलासचा अजून पत्ता नाही. बाबा तुझ्यावर पंचमून जरा चल सही कर. आता कैलासनी तू काही दोन नाही एकच. तेव्हा बाबा चल जरा. एवढंच ना, चला तर. वैशाली, आलोच मी. पण हे बघा, जरा लवकर या, जास्त उशीर करू नका. होय गो बाय होय, मी त्याचा नाही करून ठेवी. आज तू काळजी करू नका. सही केल्याबरोबर त्याला ताबडतोब पाठवून देतो. काय पण ओढी बायकोला नवऱ्याची जास्ती वाडा मुद्दा बरी नाही ना. मामा, तुम्ही ते येत आहे की जाऊन झोपून माडीवर? नाही तर ते एसटीच तर खूप त्रास झाला मला. अरे झोपतोस कसला, मग झोप रात्री आराम. आधी चल बाबा, लवकर येतो. वैशाली बाय, योगेशला ताबडतोब पाठवून देतो. चला चला. गाणं का बंद केलं कैलास? शब्द म्हणून बंद केलं. तुला सुद्धा आवडलेलं दिसते गाणं. न आवडायला काय झालं? नाही, पण तुला नक्कीच आवडलेलं दिसत नाही. तुझा चेहरा साक्ष देतोय तुझी. वेडे आहेस तुमच्या. अगं मला सुद्धा फार आवडलं ते गाणं. हा देवाचा खेळ निरा, नाही कुणाचा वेळ कुणा. प्राप्तनाचा खेळ माझ्या दोष ना कुणाचा. एकट्याने का जळावे शाप संचिताचा. एक सुंदर अर्थ बोलायला. पुढच्या ओळी पण भाग सुंदरच आहे. एकट्या जीवाचे आता कशास गाण, आता मला किनारा होई अनंत दूर. किती अर्थपूर्ण ओळी आहेत ना? का असा भावनावश का झालास? तुला काय वाटलं रे? या वैशालीला हृदय नाही? अगं भलतच, हृदयाशिवाय कोणी असतं का? थट्टेचा विषय नाहीये कैलास. अरे दोस्तीसाठी स्वतःच्या सुखाची अशी अवस्था करून घेतलीस. काय मिळालं रे तुला? काय मिळालं वैशाली? जे काय मिळालं ते मला त्या मनालाच नाही. एवढं मात्र नक्की मी काहीतरी मिळवलंय खास. माझ्या समाधान
नक्की बोलतोयस हे सगळं? खरं तर तुला काहीच मिळालेलं नाही. सुख समाधान हरवून बसलायस आणि विरह यातना दुःखाला मिठी मारून बसलायस. बाहेरून समाधानीपणाची झालर चेहऱ्यावर ओढून वावरतोयस खरं, पण आतून मनातून दुःखाने बोलतोयस तू. का असं का वागतोयस तू? अरे तुझं हे दुःख मला नाही सहन, मला नाही पाहावं ते कैलास म्हणून. ठीक आहे, यापुढे तुला तसा त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. उद्यापासून मी इथे राहणार नाही. तुमच्या सुखी संसारात माझी दुःखी सावली दिसणार नाही. म्हणजे काय बोलायचंय काय तुला? शुद्धीच नाही असता तू? अगे वेळे, शुद्धीत नसतं तर एवढा चांगला निर्णय घेतलाच नसता. तुझ्या आणि योगेशच्या सुखासाठी मी कोणतेही अग्निदिव्य करायला तयार आहे. माझ्या दुःखाने तू नाराज होणार, तुला तसं पाहून योगेश खिन्न होणार आणि तुमच्या सुखी संसारात कुठेतरी तडा लागेल. म्हणूनच मी उद्यापासून इथे राहणार नाही. कैलास अरे हे घर तुझे. अरे आम्ही पाहुणे आहोत इथले. हे बघ, असं स्वतःचं घर सोडून तू गेलास तर लोक काय म्हणतील? अगं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यांना घाबरणारा मी नाही. यापुढे हे घर मी माझ्या योगेच्या नावावर करणार आणि मी माझ्या कंपनीचं चाळीत जाऊन राहणार. नाही नाही, हे शक्य नाही. योगेशची संमती तुला मिळणारच नाही. अगं त्याच्या संमतीचा प्रश्न येतच कुठे? अरे पण त्यांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा विचार कर. वाईट वाटेल त्यांना. त्याची समजूत करेल मी. त्याला समजावून सांगितलं तो ऐकेल तो माझं. कैलास, दिवसेंदिवस स्वतःचा असा त्याग करून आम्हाला ऋणी करू पाहतोस. अरे का करतोयस तू हे असं? अरे स्वतःच्या भवितव्याचा, स्वतःच्या भविष्याचा विचार कर. तुझ्या बरोबरच्या मुलांची लग्न झाली, संसाराला सुरुवात झाली, काहींना 2-2 मुलंही झाली, पण तुझं काय? हे असं एकटं एकाकी जीवन किती दिवस जगणार आहेस तू? जगता येईल तितके दिवस जगायचं. अरे काय करते? पण माझ्या योगेशला मी काही कमी पडू देणार नाही. यापुढे त्याचं सुख तेच माझं सुख. त्याच्यावर कुणी भाव घालण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही माझ्या छातीवर घेईल. पण जीवात जीव असे पण तुझ्या सौभाग्याचं रक्षणच करी पाहिजे ना. कैलास, कैलास अरे अरे खरंच देव माणूस आहेस रे तू. खरंच देव माणूस आहेस. कैलास, काय ना करा. वैशाली, शरम वाटवायचं मला. एवढी बाजार बसून आहेस तू? योगेश, अरे काय बोलतोस तू? माझ्या डोळ्यावर मला चांगला विश्वास आहे. शेवटी माझी शंका खरी ठरली. कसली शंका आली होती तुम्हाला? पुढे बोलाय शरम वाटली नाही तुला? माझ्या गैरहजेरीत ही असली नाटकं चालतात तिथं. मग 2 दिवस मी मुंबईला गेलो तेव्हा काय काय प्रकार घडले असेल कुणाच ठाऊक. योगेश, अरे एवढ्या कोत्या मनात आहेस शी, कसले घाणेरडे आरोप करतोस आमच्यावर. तू असं वागशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. आज स्वप्न नाही पाहिलं मी, प्रत्यक्षात पाहिलंय. चक्क तिने त्याचे दोन्ही हात गळ्यात टाकून. योगेश, अहो कुणाला काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आग घेऊन बोलत नाही मी. आतापर्यंत बऱ्याच जणांना सांगितलं तुम्हाला, पण मी त्यांचा विश्वास केला नाही. कारण कैलास माझा मित्र, पाठचा भाऊ सांगत होतो तुम्ही. आज हा भाऊ कसला? माझ्या बरोबर डोकं तसं नाटक करून माझ्या बायकोला आपल्या प्रेमाच्या चाल्यात ओढू पाहण्याचा विषयाने काय सरकार हा? योगेश, माणसं ओळखायला शिका. अहो त्याचा त्याग, त्याची माया याचा विचार करा. मला वाटलं होतं तुमचं सुद्धा हृदय याच्यासारखं विशाल असेल, पण नाही. तुम्ही त्याची बरोबरीच करू शकत नाही. बरोबरी काय? त्याच्या पायाजवळ उभी राहायची लायकी नाही तुमची. वैशाली, खबरदार मला असं काही बोलशील तर. तुझ्यापेक्षा माझ्या योगेशला मी चांगलंच ओळखतो. तू असं काही वाईट बोलेल मला सहन नाही होणार. यापुढे तू त्याची धर्मपत्नी असे लक्षात ठेव. याची भांडणं मला आवडणार नाही. माझ्या योगेशचा संसार मला सुखी झालेला पाहायचा आहे. तुझी सभ्यपणाची भाषण बंद झाली आता. आज प्रत्यक्ष पाहिजे तुझी सभ्य केली.
तेव्हा तटण चिघळण्यापेक्षा इथंच मार्ग बदलावून मी यापुढे तुझी माझी मैत्री संपली म्हणूनच मी माझ्या बायकोला घेऊन दुसरीकडे कुठे सोय करतो कारण हे घर तुझं आहे आणि तुझ्यासारख्या जहरी नागाचा सामास नकोय मला कारण कधी दंश करून माझ्या बायकोच्या शिलावर घाल घालशी त्याला काय भरोसा आहे? आता काय बोलू मी तुझ्यावर हात उचलूच शकत नाही मी कारण तू माझा नवा जन्मदाता आहेस तुला मी गाणं बोलूच शकत नाही कारण जीवनाच्या अंतापर्यंत तू माझा भाऊच आहेस इथून चालता म्हणून सांगण्याची हिंमत सुद्धा माझ्यात नाही कारण मुंबईवरून मीच तुला इथे बोलवलं कारण पाठचा भाऊ म्हणून दत्ताच्या नात्यावर माझा विश्वासच नाही या उलट मारलेली नाते मी श्रेष्ठ समजतो रे म्हणूनच माझ्या वेड्या मनाला सारखं वाटत असतं की दोस्त हा शेवटच्या क्षणापर्यंत दोस्तच असावा आज विलाकाला संशय घेऊन तू आपल्या अनमोल दोस्तीत तोडायला निघाला योगेश पण माझ्या मृत्यूपेक्षा मला मैत्रीचं मरण असह्य करते रे दोस्ताच्या मृत्यूने दोस्ती मरत नाही रे तर ती आदरणीय म्हणून निरंतर स्मरणात राहते पण दोस्ती तुटल्यास दोस्ताला पण काय मुक्तो रे तुझं तत्वज्ञान यापुढे ऐकत नाही मला झाली आताच्या आता थोडी सुटकच तेवढे आज या घरावर जायचं आपण माझा आहे शांत हो गे असा भलताच निर्णय घेऊन काही उपयोग होणार नाही तू असं एकाएकी घराबाहेर गेलास तर गावात आपडू जाईल माझ्यामधील लोक संशय घेतील तेव्हा तू आणखी 8 दिवस तरी थांबेल यापुढे मी तुझ्या